महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण का महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। कपिल सिब्बल यांच्या वतीने युक्तिवाद केला जातोय। अनेक महत्त्वाचे मुद्दे कपिल सिब्बल यांनी मांडलेले आहेत। ज्यावेळी उपाध्यक्षांविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव असतो त्यावेळी त्यांना आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्याचा अधिकार असतो की नाही या संदर्भात सध्या खल सुरू आहे आणि हाच प्रश्न घेऊन 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर पुन्हा एकदा फेरविचार व्हावा अशी मागणी ठाकरे गटाने केलेली आहे। कारण का नबाम रेबिया प्रकरणाचा उल्लेख करत 5 सदस्यीय घटनापीठाने उपाध्यक्षांविरोधात ज्यावेळी अविश्वासाचा प्रस्ताव असतो त्यावेळी त्यांना आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्याचा अधिकार नसतो असा निर्णय दिलेला होता, असा निवाडा दिलेला होता आणि त्यालाच आता ठाकरे गटाने आव्हान देत हाच मुद्दा 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर मांडून पुनर्विचार व्हावा, फेरविचार व्हावा अशी मागणी केलेली आहे। त्यामुळे हा मुद्दा 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर जाणार का हा आजच्या दिवसातला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि या सुनावणी संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। प्रशांत कदम सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, सव्वा तास जवळपास युक्तिवाद आजचा झालेला आहे आणि आत्तापर्यंत जो युक्तिवाद झालेला आहे त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा संकेत हा मिळतोय की 5 न्यायमूर्तींचं हे घटनापीठ आहे आणि त्यातल्या 2 न्यायमूर्तींची कमेंट जी आहे ती खूप महत्त्वाची आहे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कपिल सिब्बल जेव्हा आर्ग्युमेंट करत होते तेव्हा त्यांनी हे विचारलं की जर अविश्वास प्रस्तावाची नोटीस तुम्ही असं म्हणताय की केवळ अविश्वास प्रस्तावाची नोटीस देऊन हे अध्यक्षांचं संवैधानिक पद धोक्यात येऊ शकत नाही, तर मग नोटीस दिल्यानंतर सुद्धा त्यांनी काम करत राहणं हे योग्य आहे का? तर त्याच्या संदर्भात कपिल सिब्बलांनी महाराष्ट्राच्या सगळ्या घटनाक्रमाचा उल्लेख केला, पण त्याच्यावरती सुद्धा सरन्यायाधीशांचं मत हे होतं की या नबाम रेबिया केसची अचूकता आम्ही महाराष्ट्राच्या किंवा आत्ता या सगळ्या केसच्या फॅक्टवरती ठरवणार नाही। पाठोपाठ जस्टिस नरसिंहा जे या घटनापीठाचे भाग आहेत त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की नबाम रेबिया केसमधलं जे प्रिन्सिपल आहे, त्याची जी तत्त्व आहेत त्याच्यामुळं तुमच्यासाठी ती त्रासदायक आहेत का? तर त्याच्यावरती कपिल सिब्बल यांचं म्हणणं असं होतं की या सगळ्या केसमध्ये एका नोटिशीनंतर सरकार उलथलेलं आहे आणि त्यामुळं या सगळ्या संदर्भातले मुद्दे जे आहेत ते महत्त्वाचे आहेत। गेल्या सव्वा तास कपिल सिब्बल यांनी हे युक्तिवाद केलेले आहेत की कशा पद्धतीनं नबाम रेबियाचा निकाल जो आहे तो जशाच्या तसा महाराष्ट्रामध्ये लागू होऊ शकत नाही, त्याच्या संदर्भात अविश्वास प्रस्तावाची जी नोटीस असते त्याची पण प्रक्रिया काय असली पाहिजे, ती विहित नमुन्यामध्ये व्हायला पाहिजे, अधिवेशन काळामध्येच व्हायला पाहिजे असं त्यांचं मत होतं की कारण अशा पद्धतीनं संवैधानिक पदाला ब्रेक जो आहे तो निर्माण होऊ शकत नाही वगैरे वगैरे। पण आत्ता या क्षणाला या 2 न्यायमूर्तींच्या ज्या कमेंट आहेत या संपूर्ण युक्तिवादावरच्या त्या देखील महत्त्वाच्या आहेत। अजून शिंदे गटाचा युक्तिवाद होणं बाकी आहे। मगाशी सुरुवातीला अगदी हरीश साळवे जे ज्येष्ठ नामांकित वकील आहेत त्यांनी शिंदे गटाच्या वतीनं ऑनलाईन युक्तिवादासाठी हजेरी लावलेली होती। त्यांचं नेमकं आर्ग्युमेंट काय असेल या सगळ्या मुद्द्यांना खोडून काढताना हे देखील आपल्याला बघावं लागेल। प्रशांत, कपिल सिब्बल यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की जर सदनाची कारवाईच कमी होत असेल, जर अधिवेशनच कमी काळाचं घेतलं जात असेल तर 14 दिवसांच्या नोटिशीचं काय? आणि ज्यावेळी नरहरी झिरवाळ यांना अविश्वासाचा प्रस्ताव पाठवला गेला त्यानंतर त्यांना 12 जुलैपर्यंत वेळ दिला गेला होता, पण त्याआधीचे सरकार कोसळलं। म्हणजे या सगळ्या मुद्द्यामध्ये, या सगळ्या युक्तिवादामध्ये क्रोनॉलॉजी हा खूप महत्त्वाचा भाग म्हणावा लागेल। नक्कीच, खरं तर म्हणजे जेव्हा एखाद्या कायद्याचा आधार अशा पद्धतीने घेतला जातो तेव्हा त्याच्यामध्ये या क्रोनॉलॉजीचं महत्त्व खूप आहे आणि त्याच आधारे आपल्या पक्षाचा बचाव करण्याचा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे। पण आजचा जो सगळ्यात मेन विषय आहे की हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे जाणार का, नबाम रेबिया निकालाचा फेरविचार, त्याचं पुनर्विलोकन होणार की नाही, तर त्याच्या संदर्भातले मुख्य युक्तिवाद जे आहेत ते आज चालू आहेत। कदाचित महाराष्ट्राच्या केस संदर्भात तिथं काय नेमकं घडलंय याच्या संदर्भातले युक्तिवाद नंतर होतील, पण आज सगळ्यात कळीचा मुद्दा हा आहे की नबाम रेबियाचा निकाल या केसमध्ये मान्य करायचा की त्याच्यासाठी 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडं हे प्रकरण सोपवायचं। 1 वाजता सुप्रीम कोर्टाच्या लंच वेळ असते, त्यामुळे आता कदाचित असं वाटतंय की लंचच्या नंतर सुद्धा हे कामकाज चालेल। अजून एक साधारणपणे अर्धा तासाचा अवकाश आहे, अजून युक्तिवाद होतील आणि त्याच्यानंतर पोस्ट लंच सुद्धा हे कामकाज जे आहे ते चालेल। प्रदीर्घ अशा पद्धतीची ही सुनावणी होताना दिसतेय। बरोबर आहे। गेल्या सव्वा ते दीड तासापासून ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद केला जातोय। कपिल सिब्बल जोरकसपणे बाजू मांडतायत। विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्षांचे अधिकार आणि त्यांना पाठवली गेलेली नोटीस या सगळ्या संदर्भात त्यांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत। 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत अधिकाराचा मुद्दा हा या खटल्यातला कळीचा मुद्दा आहे, कारण का त्याच्यावरच इतर जे मुद्दे आहेत त्या संदर्भातले निर्णय ठरू शकणार आहेत। आजचा निर्णय हा इतर मुद्द्यांच्या निर्णयावरती परिणामकारक ठरणार आहे।
पीठासीन अध्यक्षांवरती अविश्वासाचा प्रस्ताव दाखल असताना त्यांना हा अधिकार आहे की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. 2016ला अरुणाचल प्रदेशच्या नबाम रबिया खटल्यामध्ये या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं भाष्य केलेलं होतं आणि याच खटल्याचा आधार देत नबाम रेबिया केसचा दाखला देत सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठानं ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव असतो त्यावेळी त्यांना आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्याचा अधिकार नसतो असा निर्णय दिलेला होता आणि याच संदर्भात या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी ठाकरे गटाकडून केली गेली. नबाम रेबिया केस आणि महाराष्ट्रातली परिस्थिती याच्यामध्ये बरीच तफावत आहे, बराच फरक आहे आणि त्यामुळेच 5 सदस्यीय घटनापीठानं दिलेल्या या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा आणि त्यासाठीच हा मुद्दा 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर मांडला जावा अशी मागणी ठाकरे गटाकडून केली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर गेल्या 1.25 तासापासून कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आहे. केवळ एक नोटीस पाठवून विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या अधिकारावर गदा आणता येत नाही असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय. त्यावरती सरन्यायाधीशांनी असे प्रश्न विचारले की जरी त्यांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव असेल आणि विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्ष कार्य करत राहिले तर ती चिंतेची बाब आहे. त्यावर कपिल सिब्बल यांनी उत्तर देत असताना विधानसभा उपाध्यक्ष अर्थात नरहरी झिरवळ यांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आला त्यावेळी त्यांना 12 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आलेली होती, पण त्याआधीच हे सरकार कोसळलं अशा प्रकारचा युक्तिवाद केलेला आहे. आजच्या दिवसभरातला हाच महत्त्वाचा मुद्दा की हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाणार का आणि जर हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे गेलं तर तो ठाकरे गटाला खूप मोठा दिलासा म्हणावा लागेल. पुन्हा एकदा जाऊयात, प्रशांत कदम सध्या आपल्यासोबत आहेत. प्रशांत सर, हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे गेलं नाही आणि 5 सदस्यीय घटनापीठासमोर ही सुनावणी सुरू राहिली तर सलग सुनावणी होणार का? इतरही मुद्दे सुनावणीमध्ये समाविष्ट केले जाणार का? नक्कीच घटनापीठानं मागच्या वेळीच संकेत दिलेले होते की आम्ही या सगळ्या प्रकरणाची आता सलग सुनावणी करू. जर हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे गेलं नाही तर सलग सुनावणी होण्याची दाट शक्यता आहे, कारण याच घटनापीठाकडे 3 प्रमुख विषय होते. एकतर दिल्ली आणि केंद्र सरकारमधल्या अधिकाराचा मुद्दा, महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष आणि NRC संदर्भातले मुद्दे. आता घटनापीठानं प्राथमिकता याच प्रकरणाला दिलेली आहे. आज सुद्धा हे प्रकरण पहिल्याच क्रमांकावरती आहे घटनापीठाच्या समोर आणि त्यामुळं या मुद्द्याची सलग सुनावणी होण्याची सुद्धा खूप शक्यता आहे. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे आठवड्यातले 3 वार असतील या घटनापीठाचे, जेव्हा या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भात सलग सुनावणी जी आहे ती होऊ शकते. अर्थात सुप्रीम कोर्टाचं जे कामकाज आहे त्याच्यामध्ये एरवी तर 2 बेंच असतात, 3 बेंच असतात, पण जेव्हा घटनापीठ काम करतं तेव्हा 5 न्यायमूर्तींना एकत्रित काम करावं लागतं आणि त्यामुळे त्यांचे जे दैनंदिन विषय आहेत ते बाजूला ठेवून त्यांचं शेड्यूल जे आहे ते आखलं जात असतं. या पार्श्वभूमीवरती ही सलग सुनावणी होणं हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे आणि त्यामुळं आजचा एकतर पहिल्यांदा युक्तिवाद झाल्यानंतर कोर्ट या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हणतंय. आत्तापर्यंत तर आपल्याला 2 न्यायमूर्तींची खूप महत्त्वाची विधानं या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान ऐकायला मिळालेली आहेत. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी असं म्हटलंय की केवळ महाराष्ट्राच्या घटनांचा उल्लेख लक्षात घेऊन आम्ही नबाम रेबियाची अचूकता जी आहे ती ठरवणार नाही, तर केवळ जजमेंट हे लिगल सँक्टिटीमध्ये बघू आणि त्याच्यानंतर ठरवू की त्याच्या पुनर्विलोकनाची गरज आहे की नाही. दुसरीकडे जे जस्टिस नरसिंह आहेत त्यांनी सुद्धा ही कमेंट केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की या संपूर्ण निकालामधलं जे प्रिन्सिपल आहे, जे मूळ तत्व आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं या सगळ्याचा आम्ही विचार करू. गेले 1.25 तास 1.5 तास कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद केला जातोय, पण सुरुवातीच्या काही काळामध्ये हरीश साळवे यांनी सुद्धा 2 मुद्दे मांडले. ते मुद्दे नेमके काय होते? शिंदे गटाच्या वतीनं काय युक्तिवाद केला गेला सुरुवातीच्या काही काळात? साहजिक आहे की कपिल सिब्बल यांनी सुरुवातीला विधानसभा अध्यक्षांच्या अविश्वास प्रस्तावाची सगळी प्रक्रिया ती कशा पद्धतीनं राबवली पाहिजे, नाहीतर मग सगळ्या प्रक्रियेला अर्थ राहणार नाही, ते संवैधानिक पद आहे आणि केवळ कुणीही उठून एक अविश्वास प्रस्तावाची नोटीस देऊन त्यांना त्यांच्या अधिकारापासून रोखू शकत नाही. या सगळ्या गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला. अधिवेशन काळामध्येच ही नोटीस पाठवणं का गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये कंटिन्युटी राहते अध्यक्षांच्या पदामध्ये, कारण हे संवैधानिक पद आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघावं लागेल की आता या सगळ्या संदर्भात म्हणजे आता निकालाचं सुद्धा मध्ये मध्ये काही पार्ट जे आहे ते वाचून दाखवतात कपिल सिब्बल. त्याच्यानंतर आपल्याला कळेल. अजून शिंदे गटाचे युक्तिवाद जे आहेत ते सुद्धा होणं बाकी आहे आणि त्याच्यानंतर कोर्ट नेमकं काय ठरवतंय हे बघावं लागेल. शिंदे गटाच्या वतीनं नेमका काय युक्तिवाद केला जातो, हरीश साळवे या सगळ्या युक्तिवादावर काय प्रतियुक्तिवाद करतात हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद गेल्या
1.25 तासापासून सुरू आहे आणि त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अधिकारांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि त्यासोबतच नवाब रेबिया केसचा सुद्धा ते सातत्यानं दाखला इकडे देताना दिसतायत। मागणी हीच आहे की विधानसभा उपाध्यक्षांना ज्यावेळी अविश्वासाचा प्रस्ताव आलेला असतो त्यावेळी त्यांना आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्याचा अधिकार आहे की नाही। 5 सदस्यीय घटनापीठानं मागच्या वेळी ज्यावेळी सुनावणी घेतलेली होती त्यावेळी नवाब रेबिया केसचाच दाखला देत विधानसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांना हा अधिकार नसतो असं सांगितलं होतं आणि याचाच फेरविचार व्हावा, पुनर्विचार करावा अशी ठाकरे गटाची मागणी आहे आणि याच मागणीसाठी 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे हा प्रश्न घेऊन जावं अशी ठाकरे गटाची मागणी आहे आणि त्या संदर्भात आज 5 सदस्यीय घटनापीठ नेमका काय निर्णय देतं, हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जातं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। जर हे प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे गेलं तर या प्रकरणाचा निकाल यायला आणखी काही अवधी लागू शकतो आणि जर हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे गेलं नाही तर इतर मुद्द्यांवरती आजच सुनावणी होणार का, सलग सुनावणी होणार का हे पाहावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।